प्रेस लॉर्ड, हालेलुया. जीसस प्रेझन्समध्ये, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेलकम. आपण बायबलमध्ये पाहतो अब्राहम जो विश्वासाचा पिता असा गणण्यात येतो. हालेलुया. एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगते. एका वाटेने एक आई जात असतात आणि जात असताना एक आंब्याची बाग ते पाहतात आणि मनामध्ये बोलत असतात की मला जर याचे आंबे मिळाले असते तर मी ते खाल्ले असते. या विचारात ते असतात. तेवढ्यात मागून त्यांना एक आवाज येतो. एक मुलगा म्हणतो, आई तुम्ही कोणता विचार करताय? ती म्हणती, काही नाही बाळा, मी पाहत होते की जर मला यातले थोडे मिळाले असते तर मी ते खाल्ले असते. मग तो मुलगा त्या आईला म्हणतो की तुम्ही मला एक टोपली आणून द्या. मग ती आई ती टोपली घेऊन येते आणि तो ती टोपली घेऊन जातो आणि म्हणतो तुम्ही इथं थांबा, मी तुम्हाला आंबे आणून देतो. आई थांबतात. थोडा वेळ वाट पाहतात पण तो मुलगा येत नाही. पुन्हा ते वाट पाहतात तरी तो मुलगा येत नाही आणि मनामध्ये ते विचार करत राहतात की हा तर म्हणाला मी आणून देईन, माझ्याकडून टोपली घेऊन गेला, पण आणखीन तो आला नाही. आणि त्या मुलाबद्दल त्या कुरकुर करत असतात. खूप वेळा वाट पाहिल्यानंतर त्या तिथून निघायला लागतात. त्या मुलाबद्दल वाईट बोलून कुरकुर करून त्या चालतात. तेवढ्यात मागून एक आवाज येतो की आई तुम्ही कुठं निघालात? धरा, मी तुमच्यासाठी आंबे आणलेत. तर ती टोपली पाहते तर टोपली पूर्ण आंब्याने भरलेली असते. तो मुलगा म्हणाला, आई घाईमध्ये गडबडीमध्ये थोडेसे आंबे देऊन मला तुम्हाला इथून पाठवून लावायचं नव्हतं. तर चांगले चांगले गोड असे मी तुमच्यासाठी निवडून आणत होतो म्हणून मला वेळ लागला. तसंच देव जो आपला परमेश्वर आहे, ज्याला आपण मागतो, प्रार्थना करतो आणि आपल्या प्रार्थनांचं उत्तर येत नाही, त्यावेळेस आपण कुरकुर न करता ज्यावेळेस आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यावेळेस तो आपल्या प्रार्थनांचे उत्तर देत असतो. त्या प्रार्थनांना जर उशीर होत आहे तर देवाने बेस्ट तुमच्यासाठी ठेवलेला आहे. जेवढा वेळ तुमच्या प्रार्थनांना उत्तर येण्यासाठी लागतं, देव तेवढंच बेस्ट तुमच्यासाठी देणारा परमेश्वर आहे. अब्राहम जसं 75 वर्षामध्ये त्याच्यासाठी परमेश्वराने त्याला सांगितलं की मी तुला पुत्र देईन, पण त्याने कुरकुर न करता देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवला आणि वयाच्या 99 वर्षामध्ये देवाने त्याला ब्लेस्ड केलं. त्याचप्रमाणे तुम्ही कसलीही कुरकुर न करता जर त्या परमेश्वरावर विश्वास ठेवला तर तो देव तुम्ही जे मागता त्याच्याही पलीकडे बेस्ट तुम्हाला देणारा परमेश्वर आहे. कारण वचन सांगतं की आशा लागलेल्या जीवाला तो तृप्त करतो आणि जो विश्वास ठेवतो तो देवाचे गौरव पाहतो. जर